बदलापूर स्त्रीबीज प्रकरणात नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर आली। नाशिकच्या मालती आयव्हीएफ मधून वर्षभरात 96 महिलांचं बीज खरेदी करण्यात आलं। कागदपत्र तपासणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली। नाशिक मनपा आरोग्य विभागाकडून याची तपासणी केली जाते। गृह विभाग आणि आरोग्य विभागाकडून सध्या तपासणी सुरू आहे। सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, सध्या आपण पाहतोय नाशिक मनपा आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाते, नेमकी काय काय माहिती समोर आली? खरं तर मागच्या काही दिवसांआधी बदलापूरमध्ये स्त्री बीज प्रकरणी एक मोठी तस्करी होत असल्याचा प्रकरण समोर आलेला होता आणि त्यानंतर त्याचे सगळे धागेदोरे जे आहेत ते नाशिकपर्यंत येऊन ठेपलेले होते। नाशिकच्या मुंबई नाका भागात असलेला मालती आयव्हीएफ सेंटरमध्ये हा सगळा प्रकार चालत होता अशा पद्धतीचा अंदाज होता। त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली। या आयव्हीएफ सेंटरचे डॉक्टर जे आहेत डॉक्टर अमोल पाटील यांना हे ठाणे पोलिसांनी आता अटक केलेली आहे। या सगळ्या अटकेच्या दरम्यान त्यांच्याकडनं जी माहिती मिळालेली आहे, मागच्या वर्षभरामध्ये याच हॉस्पिटलमध्ये याच आयव्हीएफ सेंटरमध्ये जवळपास 90 ते 100 महिलांचे स्त्री बीज हे काढून घेण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचं धक्कादायक माहिती हे समोर आलेली आहे। या सगळ्या प्रकरणात जवळपास 7 ते 8 लोकांना आतापर्यंत ताब्यात हे घेण्यात आलेलं आहे। अधिक सगळी इन्क्वायरी जी आहे ते ठाणे पोलीस, नाशिक महापालिका आरोग्य विभाग अशा पद्धतीनं संयुक्तरित्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे। त्यामुळे अजून काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, त्यामुळे तपासातून काय माहिती समोर येते आणि पुढची काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।